तुम्हाला माहिती आहे का, या देवस्थानाला भेट देताच तुम्हाला असणारे सर्व त्वचा रोग नाहीसे होतात। नमस्ते गोवागरकरांनो, तुम्हाला मागचं हे सर्व वनभाग दिसत असेल आणि तुम्हालाही असं वाटत असेल की आपण कुठेतरी आज गोवागरच्या बाहेर आलेलो आहोत, जिथं कॉन्झर्वेशन असेल। परंतु असं नसून आज आपण आहोत गोवागरमधल्या चिखली या गावात। होय, आपण आज आहोत गोवागर या चिखली गावामध्ये आणि इथं आपण वाघजाई देवीचं मंदिर शूट करणार आहोत। आणि हा जो तुम्हाला परिसर दिसतोय तो वाघजाई देवीच्या नावाने कॉन्झर्व केलेला किंवा संरक्षित केलेली देवराई आहे। तर चला आज देवराई बघूया चिखलीची आणि त्याचसोबत आपण बघूया वाघजाई देवीचं मंदिर। तर आता आपण जे उभे आहोत आणि माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय ते आहे धुलाई वाघजाई देवीचं मंदिर। हे चिखली गावाचं ग्रामदेवतेचं मंदिर असून इथे मी लहानपणापासून भेट देत आलो आहोत, कारण का चिखली हे माझं पंजोळ आहे। वडिलांकडून सुद्धा आणि आईकडून सुद्धा, वडिलांकडून साळवी तर आईकडून सावंत असे दोन्ही घराण्यांमध्ये माझं पंजोळ झालेलं आहे। त्यामुळे ह्या परिसरात मी खूप वेळा भेट दिलेली आहे। त्यानंतर इथं रिझर्व एरिया डिक्लेअर केला आणि इथं तुम्ही बघू शकता की इथे समाध्या आहे आणि आतमध्ये मंदिरसुद्धा छान कोकणी पद्धतीने बांधलेलं आहे। तर चला आपण या मंदिरामध्ये भेट देऊया। या मंदिरात 5 देवी तर 5 पुरुष देव विराजमान आहेत आणि त्यांची नावे श्री वाघजाई देवी, श्री चंडिका देवी, श्री मानाई देवी, श्री जोलाई देवी, श्री केमलाई देवी, श्री देव वरदान, श्री देव सकलिक, श्री देव त्र्यंबक, श्री देव चलक, श्री देव अंतराळ विराजमान आहेत। इथल्या ग्रामस्थांच्या मते देवीच्या नावाने टाकलेल्या कुंच्यानी त्वचा रोग नाहीसे होते व याकरता रविवारच्या दिवशी अनेक भाविक इथे हजेरी लावतात। आता श्रावण महिन्यात देवीचा सप्ताह असतो, तर आपण या श्रावण महिन्यात नक्कीच या सप्ताहाला भेट द्या व आपली व्हिडिओ आवडली असल्यास आपल्या पेजला नक्की फॉलो करा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।